नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आजचा जो व्लॉग आहे माझ्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण आज आपण पोहोचलो आहोत अशा ठिकाणी जिथे प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जी आहे ती आणखीन काही तीव्र होते। होय मंडळी, आज आपण आलो आहोत अटारी वाघा बॉर्डरवरती। भारत पाकिस्तानच्या सीमेपासनं अगदी काही अंतरावरती आणि आपल्या देशाचा तिरंगा डौलाने फडकताना पाहण्याचा हा जो अनुभव आहे ना, हा खरंच खूप 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 भारी आहे। आणि इथेपर्यंतच्या वातावरणामध्ये एक वेगळीच एनर्जी तुम्हाला अनुभवायला भेटते। म्हणजे रस्त्यावर दिसणारे जे तिरंगे आहेत, देशभक्तीची गाणी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जो उत्साह असतो आणि हा जो भाव असतो हा खूप वेगवेगळा असतो आणि मनात फक्त एकच भावना असते, आपण भारताच्या सीमेवरती आलो आहोत। तर मंडळी, बऱ्याच लोकांना हा फरक माहिती असेल किंवा नसेल, तर मला हा सांगण्यात अत्यंत आनंद होतो की बरीच लोकं जी आहेत मी पाहिलं आहे की आपल्याकडची जी भारतातली बॉर्डर आहे त्याला सुद्धा वाघा बॉर्डर ह्या नावाने उच्चारलं जातं। तर हे अत्यंत चुकीचं आहे, कारण आपली जी बॉर्डर आहे भारताची, त्या बॉर्डरचं नाव आहे अटारी बॉर्डर आणि जी वाघा बॉर्डर आहे ती दुसऱ्या देशाची बॉर्डर आहे, म्हणजे पाकिस्तानची बॉर्डर आहे। तर मंडळी, अटारी बॉर्डर जी आहे ही भारत पाकिस्तानमधील महत्त्वाची सीमा आहे। इथे रोज होणारी प्रसिद्ध अशी बीटिंग रिट्रीट सेरेमनी होते। ही पाहण्यासाठी देशभरातूनच काय, तर परदेशात सुद्धा लोक खूप मोठ्या प्रमाणात रोज व्हिजिट करतात। आणि आता आपण सेरेमनीच्या ठिकाणी जाणार आहोत आणि हॉनेस्टली सांगायचं झालं तर ना, हा जो अनुभव आहे ना, हा कॅमेरामध्ये कॅप्चर करण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवण्यासारखा आहे। नितीन, बोला। आपण नाश्ता करायला थांबलोय इथे अटारी बॉर्डरवरती। तर हे जे काय आपण ऑर्डर केलं नाही मॅगी, याच्याबद्दल तुला काय म्हणायचं? याच्याबद्दल आता काय सांगू मी। ही मॅगी आहे, ही आहे मसाला मॅगी। याच्यात फक्त कांदा टाकलेला आहे आणि हे टाकलेलं आहे आणि झाली मसाला, टोमॅटो टाकलेले आहे, ठीक आहे। याचे 70 रुपये आहेत आणि प्लेन मॅगी घेतली तर त्याचे 50 रुपये आहेत। आणि क्वांटिटी जर बघितली तुम्ही तर मला वाटतं ती क्वांटिटी एक मॅगीची पण नसेल, एक मॅगीची पण क्वांटिटी। आता बॉर्डरवरती धंदा चालू आहे आणि हा आता काय टेस्ट बघूया, टेस्ट गरम असेल। मॅगी खायचं रिझन म्हणजे काय, बाहेर भरपूर पाऊस पडतोय। कशी आहे टेस्ट? ठीक आहे, एवढी खास नाही। दुसरी अपेक्षा काय करू शकतो? नाही, पण हिमाचलला वगैरे आपण या सगळ्या ठिकाणी खाल्ली, कुल्लूला वेलीला, तिकडे खरंच मॅगी सारखी आणि खूप सुंदर असते। त्याला टेस्ट नाही, टेस्टलेस। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आता आपण सेरेमनीच्या ठिकाणी जाणार आहोत आणि ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो सुद्धा आहोत। आतमध्ये गेट सुद्धा ओपन झालेला आहे। तर आत जाण्याच्या अगोदर तुम्हाला थोडीशी माहिती देऊ इच्छिते की ही जी रिट्रीट सेरेमनी असते ती संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान होते। बट तुम्हाला जे आहे ती दुपारी 3 वाजायच्या दरम्यानच आतमध्ये जावं लागेल, बिकॉज गर्दी तुम्ही इकडे बघू शकता ही एवढ्या मोठ्या प्रमाणात असते की तिथे आतमध्ये जाऊन तुम्हाला सीट्स भेटणं खूप मुश्किल होतं। आणि हे कोणत्याही वीकेंडचा वगैरे दृश्य नाहीये, हे रोजच इथे हाच दृश्य असतो। त्यामुळे माझी एक तुम्हाला हॉनेस्ट ओपिनियन असेल की दुपारी तुम्ही जेवढं लवकरात लवकर जाता येईल तेवढी तुम्हाला जागा सुद्धा तिथे भेटेल। कसं वाटतंय मग दुसऱ्यांदा येऊन?
तर इथे आसपास गर्दी बघून तुम्हाला समजतच असेल की किती मोठ्या प्रमाणात लोक इथे व्हिजिट करतात आणि मला तर खूप आवडतं इथे येणं. म्हणजे ही माझी ऑलमोस्ट सेकंड टाइम आहे 2 वर्षात इथे व्हिजिट करणं आणि पुढे पण चान्स भेटला तर मी नक्कीच व्हिजिट करेन. कारण मला इथे जाऊन जो समाधान भेटतं ते समाधान मला कशातच हो गया भेटणार जुगाड़। नाहीये. खाने पीने का सामान है आपसे लेके जाए खाने पीने के सामान पर कोई पाबंदी नहीं है चिप्स पॉपकॉर्न पानी की बोतल मैंगो जूस यहाँ से लेके जाए धन्यवाद। आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या देशाच्या जवानांबद्दल खूप आदर असतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इथे आल्यावरती आपल्या जवानांबद्दलचा आदर जो आहे तो आणखी वाढतो. माझ्या तरी मनात खरंच वाढला. कारण आपण आपल्या घरात जे आहे सुरक्षितपणे आयुष्य जगतो. कारण कुठेतरी आपल्या सीमेवरती एक आणि एक जवान आपल्या देशाच्या रक्षणासाठी जो आहे तो अतूटपणे उभा असतो. तर अशाच जवानांना त्यांच्या त्यागाला, त्यांच्या धैर्याला सुद्धा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मनापासून सलाम आहे. आणि आता आपण आतमध्ये जात आहोत, तर इकडे तुम्ही बघू शकताय, की जी मॅनेजमेंट आहे ती खूप सुंदरपणे केलेली आहे. जेंट्सची जी लाईन आहे ती वेगळी आहे आणि लेडीजची जी लाईन आहे ती वेगळी आहे. आणि इकडे पुढे थोडंसं सिक्युरिटी चेकचा पॉइंट आहे. सो अशा काही वस्तू तुम्ही कॅरी करू नका, जिथे तुम्हाला तिकडे सिक्युरिटी जे आहे पास करण्यात प्रॉब्लेम होईल. तर तुम्ही इकडे बघू शकता, की इकडे वेलकम टू JCB अटारी बॉर्डर लिहिलेलं आहे आणि ही सगळं जी मॅनेजमेंट आहे ती आपली BSFची टीम आणि आता चालू झाली आहे ती सेरेमनी ज्याची आपण वाट बघत होतो. तिरंगा फडकताना पाहताना ना अंगावरती अक्षरशः शहारे येत आहेत. जेव्हा हजारो लोक जी आहेत एकत्रितपणे भारत माता की जय, वंदे मातरम आणि हिंदुस्तान जिंदाबाद म्हणतात, तेव्हा त्या वातावरणातला उत्साह शब्दात सांगता येणं खरंच खूप कठीण आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय, की ज्या लेडीज आहेत त्यांना सगळ्यांना अशा लाईनीत उभा केलं जातं आणि त्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्या भारताचा जो तिरंगा आहे तो दिला जातो आणि एक राउंड मारायला सांगतात. तर तुमच्यापैकी कोणी इच्छुक महिला असतील तर त्यांनी खरंच खाली बॉर्डर लाईनवरती उभा राहा. त्या प्रत्येक महिलांना ते चान्स देतात. आणि त्यासोबतच फक्त महिलांसाठी जे आहे एक स्पेशल DJ अरेंज केलेला असतो आणि त्या रनवेवरती फक्त महिला तिथे जाऊन एन्जॉय करू शकतात, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि महिलांनो, तुम्हाला जर हा क्षण अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्कीच तिथे जा. साथ ही अपने कीमती सामान मोबाइल पर्स बच्चों एवं बुजुर्गों का
तो महिला प्रहरियों का भी विशेष योगदान है। महिला प्रहरी कंचन यादव और महिला प्रहरी प्रीति कुमारी। आप सभी दर्शकों से निवेदन है कृपया अपने स्थान पर बैठकर आज की शानदार परेड का आनंद उठाएं। दर्शक भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद एवं वंदे मातरम के अतिरिक्त किसी भी अन्य नारे का प्रयोग न करें। और जब तक रिट्रीट सेरेमनी परेड समाप्त न हो सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहें। परेड समाप्ति के पश्चात ही अपने स्थान को छोड़ें। हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, वंदे मातरम, वंदे मातरम।
दर्शक में ध्यान दें, आप सभी दर्शकों से निवेदन है, कृपया राष्ट्रीय ध्वज उतारते समय ध्वज के सम्मान में अपने अपने स्थान पर खड़े हो जाएं। साथ ही दौरान शांति बनाए रखें तथा किसी भी नारे आदि का प्रयोग ना करें। वो दर्शक जो वर्दी में हैं, उनसे निवेदन है, कृपया राष्ट्रीय ध्वज को सैल्यूट करें। अब आप मेरे साथ 3 बार हिंदुस्तान 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 जिंदाबाद जिंदाबाद। সব পেছন থেকে সামনে আছে। এত মানুষের এখন সেলফি তোলার প্রচুর না। ध्यान दें, आप सभी दर्शकों से निवेदन है, कृपया परेड समाप्ति तक सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठ जाएं। धन्यवाद। मंत्री खड़े। विद्यार्थी चरण प्रयोग समाप्ति समान। हेलो, सुनाते हैं मिस्टर उमंग दशरथ भाई, मिस्टर उमंग दशरथ भाई, अगर हमारे पास सुन पा रहे हो तो कृपया जल्द से जल्द अनाउंसमेंट का विशेष ध्यान रखें। धन्यवाद। तर मंडळी, काही ठिकाणना अशी सुद्धा असतात जी फक्त पाहायची नसतात, तर ती मनापासून अनुभवायची सुद्धा असतात.
तर अटारी वाघा बॉर्डर जी आहे माझ्यासाठी त्यापैकी एक क्षण आहे. तर मंडळी, आजचा जो अनुभव आहे माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल खरंच खरंच खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.